योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत। कारण आमच्या समोर प्रश्न आले, ते जेन्युइन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला, तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये, तर काय करायचं? आम्ही सांगितलं हरकत नाही, नवऱ्याचा तर असेल, नवऱ्याचा दाखला, बरं तोही दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही। 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल। कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे। त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल। मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय? रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे, त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का? असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये। आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाहीये त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे। स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे। ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ऍपवरही फॉर्म घेतोय। ऍपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात, पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय। एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही। त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे, त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे। तर मित्रांनो, आपण पाहू शकता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची पुन्हा एकदा माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भरपूर साऱ्या अटी ज्या आहेत जवळपास काढून टाकल्यात आणि ज्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये विविध ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, एका डॉक्युमेंटसाठी तुम्हाला तहसीलमध्ये दाखला काढायची आवश्यकता नाही, त्याला भरपूर सारे असे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत। आणि मित्रांनो, हे ॲप देखील आता अपडेट झालेलं आहे, ॲपमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये देखील कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ती सर्व माहिती दिली आहे। पहा, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरनं तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ॲप ओपन झाल्यानंतर पहा, तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरायला क्लिक कराल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती, त्यानंतर तुम्हाला भरपूर सारे याच्यामध्ये बदल झालेले आता पाहायला भेटतील। त्या बदल याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, तुम्हाला आता जन्माचं या ठिकाणी पत्ता टाकायची गरज नाही, फक्त अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला टाकायचा आहे। आधार कार्डवरती जो पत्ता आहे संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे, जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, पिनकोड हे सिलेक्ट करायचं। वैवाहिक स्थितीमध्ये या ठिकाणी तुम्हाला विवाहित अविवाहित सिलेक्ट करता येणार आहे। त्यानंतर जर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे तर तुम्हाला होय करायचं आहे, होय केले की परराज्याचे नाव देखील तुम्हाला आता सिलेक्ट करायचं ऑप्शन दिलं आहे। पहा त्यांनी, म्हणजे गुजरात असेल, गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, तुम्ही हे नाव देखील या ठिकाणावरून आता सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर बघा, डॉक्युमेंटमध्ये बदल करण्यात आलेला आहे। डॉक्युमेंटमध्ये आता तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट अपलोड करायचं, इथं डॉक्युमेंटवरती क्लिक केलं की इथेच तुम्हाला कळणार आहे। जसं की पहा, आता तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्रावरती क्लिक केलं की तिथे तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट किती साईजचं अपलोड करायचं आहे ते देण्यात आले। रहिवासी प्रमाणपत्रावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर पहा कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील ते देण्यात आलेले आहे। बघा, दस्तावेजीचे स्त्रोत निवडा, त्याच्यामध्ये पहा 15 वर्षापूर्वीचे 1 नंबर रेशन कार्ड, 2 नंबर मतदान ओळखपत्र, 3 नंबर जन्म प्रमाणपत्र, 4 नंबर शाळा सोडल्याचा दाखला।
आणि इथून तुम्ही गॅलरीमधनंही अपलोड करू शकतात आणि डायरेक्टली तुम्ही काय करू शकतात, आता फोटो देखील त्याचा काढू शकतात कॅमेऱ्याने पहा. आणि साईज देखील त्यांनी वाढवून दिलेले 5 MB पर्यंत साईज दिली. अगोदर 1 MB होती. भरपूर जणांना डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते, प्रॉब्लेम येत होता. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, कॅमेऱ्यामधनंही तुम्ही फोटोज काढू शकतात. त्याचे पहा कॅमेऱ्यामधून फोटो काढायचं ऑप्शन आलेला आहे. मग दोन्ही साईडचे फोटो तुम्ही या ठिकाणावरूनच काढू शकतात. कितीही फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतात. तसंच तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड गॅलरीमधनं कॅमेऱ्यामधनं निवड करायचं ऑप्शन आहे 5 MB पर्यंत, तेही या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करायसाठी सांगितले. त्यामध्ये पहा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, वोटर ID कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला हे देखील इथं चालणार आहे किंवा डायरेक्टली डोमिसाईल सर्टिफिकेट देखील त्यांचं तुम्ही अपलोड करू शकतात. तर हे अशा पद्धतीचे बदल याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.